हाय, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? मग काय, आज आम्ही खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते. टाईम भेटले आज म्हणून. तर मार्केटवरून भाजीपाला आणले. भाजीपाला घेऊन आले. कोथिंबीर 2 जुड्या आणलेत. मग ते बोलले कोथिंबीर वडे बनव आज. मग मी भाजीपाला एकच पिशवीमध्ये दिले भाजीवाल्यानी. त्याने आणले भाजी ना म्हणून. वांग्याला पाणी सुटले. कढीपत्ता, अजून कोथिंबीर आणले, अजून 1 जुडी आणलेत. हिरवीगार आहे कोथिंबीर मस्त. इकडे टॅमॅटो, मिरची, सिमला, ककडी वगैरे होते. आणलेली ही ठेवली मी बाजूला. आता ही मस्त हिरवेगार कोथिंबीर 2 जुडे हे मी आता सगळ्यात आधी मी ह्याला तोडून घेते. सगळं तोडून झालं. ह्याच्यातलं मी घरच्यासाठी पण थोडं काढून ठेवते, जास्त आहे. मग याला मी स्वच्छ धुवून घेते आता. असं स्वच्छ धुवून घेते. मग त्यानंतर इथं ठेवून घेते कट पॅडवर. आता बारीक सगळं कटिंग करून घेते. आपल्याला कोथिंबीर वडे बनवायचे आहेत. मग इकडे बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतले मी. आणि इकडे खोबर, तीळ, अद्रक, कढीपत्ता, लसूण, मिरची आपल्याला पाहिजे तेवढे चवानुसार घ्यायचं आपण. मग ही जिरे आणि ओवा मी आधीच मिक्सरला फिरवून ठेवलं होती. आता हे अद्रक ते सगळं एकदाच मिक्स करून मिक्सरला फिरून घेतले. फिरून झाल्यावर आता पिठावरती टाकून घेते. असं हे मोबाईल इकडे डब्यावर इकडे तिकडे ठेवावं लागलं मला. कधी कधी मुलगा पकडतो, मग तो बाहेर गेला होता म्हणून मी स्वतःच असं ठेवलं. तिळामध्ये काळे पण तीळ मिक्स आहेत, गावाकडून दिलेले आहेत ते. मग हळद, मीठ, हे सगळं मी टाकून घेतले. चवानुसार घ्यायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मीठ ते. मग ही कोथिंबीर वगैरे मी टाकून घेते पिठात. सगळं ते धुवून कट केल्यामुळे चिटकलं आहे तिकडे. मग हे मिक्स करून घेते मी. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा. काय करा मध्ये मध्ये बोलू नको. आणि फॉलो करा. फॉलो नाही, सबस्क्राईब करा असं म्हणतात. आणि कमेंट करून सांगा. हां, कमेंट करून सांगा कसे बनले. आता आम्ही नवीन व्हिडिओ बनवत आहे. अजून छान बनवू. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक फॉलो करा पाहिजे. हां, मग पीठ तिमून झालं माझं. असे चाळणीला मी तेल लावून घेते, कारण ते चिटकवू नये म्हणून खाली. आणि दोन्ही जास्त आहे ना पीठ, म्हणून लवकर करून घ्यायचं होतं. आणि मला जास्तच बनवायचं होतं, कारण घरी जास्त जण होते, पाहुणे वगैरे येणार होते, म्हणून बनवून ठेवायचं होतं. अशी गोळा करून घेते. आणि काही जण असं ताटावरती असं टाकून पण असं पसरून ठेवतात, तसं पण येतं. पण ही लवकर होते म्हणून मी असं सगळं गोळा करून घेते. अशी तेल लावून एक असं करून ठेवले. पण तो सल्लीत लागला म्हणायला. असं तेल लावून सगळे असेच गोळे मी तयार करून घेते आता.
असे तेल सोडते वरून जरा, कारण ते चिटकणे म्हणून. पीठ थोडं पातळ झालं तरी चालते, काय नाही होत. एकदम घट मळायला मला येत पण नाही. असे इकडले चाळणीमध्ये पण ठेवून घेते मी. पातेल्यात, दोन्ही पातेल्या ठेवल्या इकडे. पाणी त्याच्यात टाकून गरम करायला. गॅस लो आहे. आधी हे गोळे करून घेते मी सगळे. कमेंटमध्ये सांगा आमचे कोथिंबीर वडे कसे वाटले. हां. व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करू नका, सांगा. विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. आणि जाते जाते ना फॉलो पण करा. गप तू, तुला येत नाही काय नाही बोलायला. असं सगळं पीठ मी काढून घेऊ. सगळे गोळे असे तयार करून घेते. आता शेवटचं राहिले, तेल थोडं होतं वाटीत, मग ते तेल पण घेऊन असे गोळे तयार करून झाले माझे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला आवडत असलं तर तुम्ही खायला येऊ शकता. दीदी बनवून देणार आहे खायला. आणि हां, आता चाळणीमध्ये मी ठेवून घेते. आता असे झाकून ठेवते. इकडे पण पातेल्यात चाळणीत झाकून ठेवते अशी करून. झाला. हात धुवून घेते मी, कारण तेल सोडायचे त्याच्यावरती थोडा. तवर इकडे मी पसारा आवरत होती. काहीतरी बनवा म्हणलं तर एवढं पसारा होतोच. आणि इकडे थोडं तेल सोडून घेते मी, ते चिटकवणे म्हणून. आणि चांगले वापरतात. झाकून ठेवते आता मी. 10-15 मिनिट झाकून ठेवलेली मी. मग त्यानंतर ते कसे शिजलेत ते बघायचं असलं ना, तुम्हाला समजत नसलं तर असं चमचा किंवा असं चाकूने अशी बघायचा. त्याला पीठ लागलं ना मग ती कच्ची आहे. जर पीठ नाही लागलं ना मग तो शिजला आहे असं समजून घ्यायचा. समजत नसेल तर त्याला चिटकलं नाही आहे पीठ, कारण ते शिजलेत. तर कच्चे असते ना मग त्याचं पीठ त्याला चिटकले असता. मग काय बंद करून घेतले गॅस, कारण ते झालेले होते. काढून घेते असं. गरम आहेत ते सगळे, काढून घेतले मी त्या चाळणीतच. आता इकडे हे 2 तळून घेणार आहे मी. गरमच आहेत, बाकीचे नंतर तळणार आहे. इकडे मला डब्याला द्यायचे होते म्हणून मी हे असं गोल कट करून तळून घेते. कारण असं बनवलं का लवकर होते म्हणून मी असं बनवलं आहे. काही जण असं पण बनवतात, ताटात पीठ टाकून सगळीकडे पसरत जायचे. मी चेक करत होती मीठ मिरची कशी झाले काय माहिती. तर तिकडे भाजीपाला आणलेला होता ना, ती सगळं मी धुवून घेऊन डब्यात तिकडे भरत होती ते भाजीपर्यंत. मग इकडे परत मी कट करून परत फ्राय करणार आहे. असे सगळे कट करून घेतले मी. गरम आहे म्हणून ती तशी येतात. थंड झाल्यावर बरोबर गोल कटिंग होते त्याची.
मग काय सगळीकडे तेल टाकून घेतले मी तव्यावर. जरा तेल गरम होऊ द्यायचा. गरम झाले थोडं. त्यानंतर एक एक करून मी सगळे असे तव्यावर सगळीकडे ठेवून घेते. कारण असे फ्राय करून जर केले ना तर कमी तेल लागतं आणि तळून पण तुम्ही खाऊ शकता. तेलामध्ये सगळे फ्राय करू शकता. असं पण फ्राय केलं तरी चालते. जसं खायचं ते आपल्या आपल्या मनावर. त्याला तेल पण जास्त लागतं पूर्ण फ्राय करायला तेलामध्ये. असे थोडंसं तेल तव्यावर टाकलं की ह्याला कमी लागतं आणि छान पण लागतं भाजून. सगळे मी तव्यावर असं ठेवून घेतले. व्हिडिओ पूर्ण बघा. ज्यांनी कोणी व्हिडिओ बघते त्यांनी पूर्ण बघा. आमचे व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कसे व्हिडिओ ते बनवायचं सांगा. आम्ही नवीन बनवतोय. मग काय एक बाजू झाले ते भाजून, दुसरी बाजू अशी पलटी मारत होती मी. असे एक एक करून सगळे पलटी करून घेतला. कारण ह्या हातात मोबाईल इकडे पकडली होती मी, म्हणून ते फटाफट पलटी मारायला येत नव्हतं मला. सगळे पलटी मारून झाले माझे. मग आता एक एक काढून घेते. जे जे भाजले ते बघून मी सगळे काढून घेत आहे. मग कसे वाटले आमचे कोथिंबीर वडे? आवडलं तर